नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 93वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. अग्निपाठाचा अभंग. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. गोमयाचा अग्नी प्रज्वलित करणे, गोघृताने अथवा कापुराने. रसरशीत अग्नी यज्ञपात्री होता, नेमक्या समयी आहुती द्यावी. अखंड तांदळा अक्षदा म्हणून गोघृताने तूप माखावे त्यासी. मेधा बोले पहा किती श्रेष्ठ कर्म, आपुल्या गृही घडे नित्य यज्ञ. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर. सन्मार्गी जनलावण्या क्षितितला, आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया, संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या, सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवता म्हणजे एकूणच शेवटचे आता ते 4-5 अध्याय जे काही आहेत, राहिलेले 3-4 अध्याय, त्या ह्याच्यात देव उपसंहार करताय. सगळं सामावून कसं उद्धवाला थोडक्यात देता येईल ते परमार्थ निरूपण आता देव करताय. आणि भगवान म्हणतायत की उद्धवजी, जर व्यवहारात पुरुष आणि प्रकृती, द्रष्टा आणि दृश्य भेदाने 2 प्रकारे जगत राहिले, तथापि परमार्थ दृष्टी म्हणजे माहीत पडतात जर दोन्ही 2 वेगवेगळ्या रूपात, पण परमार्थ दृष्टीने पाहिल्यावर ते सर्व एक अधिष्ठान स्वरूप आहेत. म्हणून कोणाचा शांत तर कोणाचा घोर, कोणाचा मूढ स्वभाव असतो व त्यानुसार कर्मे त्याची तशी घडतात. पण आपण मात्र म्हणजे ज्याला हे तुला मी माहिती दिली आहे, तर तू न स्तुती करावी न निंदा करावी, सदैव अद्वैत दृष्टीने त्या कामाकडे कर्माकडे पाहावं. जो पुरुष दुसऱ्यांचा स्वभाव व त्यानुसार कर्माची स्तुती किंवा निंदा करतो, ते शीघ्रच आपल्या यथार्थ परमार्थ साधनापासून च्युत होतात. कारण साधन तर दैताच्या अभिनिवेशाचे व त्याच्या प्रति सत्यत्व बुद्धीचा निषेध करते व प्रशंसा अथवा निंदा त्याच्या सत्याच्या भ्रमाला आणखीनच बळकट किंवा दृढ धरते. त्यामुळेच उद्धवजी, सर्व इंद्रिये राजस अहंकाराचे कार्य होय. जेव्हा त्या किंवा ते निद्रिस्त असतात तेव्हा शरीराचा अभिमानी जीव चेतना शून्य होतो. त्यास बाहेरच्या शरीराची स्मृती राहत नाही आणि म्हणून त्यावेळी जर मन राहिले तर ते बाहेरच्या स्वप्नांच्या खोट्या दृश्यात भटकते. तेही आपले तर जीव मृत्यू समान गाढ झोपेत सुषुप्तीत, म्हणजे ते जर झोपलं किंवा तेही लीन राहिलं, शांत राहिलं, बाहेर दृष्टी राहिली नाही, तर मग ते खोट्या म्हणजे दृश्यात न बसता ते गाढ झोपेत सुषुप्तीत लीन होते. तसेही जीव आपल्या अद्वितीय आत्म्यास विसरून नाना वस्तूंचे दर्शन करू लागते. तेव्हा ते स्वप्नासारख्या खोट्या दृश्यात फसते. मृत्यू समान अज्ञानात लीन होते. उद्धवजी, जर द्वैत नावाची काही वस्तूच नाही तर त्यात अमुक वस्तू चांगली अमुक वाईट किंवा इतकी चांगली इतकी वाईट हा प्रश्न उद्भवत नाही. विश्वातील सर्व वस्तू वाणीने म्हटल्या जाऊ शकतात, मनाने विचार केल्या जाऊ शकतात. अर्थात दृश्य अनित्य असल्यामुळे त्याचे मिथ्यत्व सिद्धच होत नाही. पण सावली, प्रतिध्वनी, शिंपला ह्या ज्या गोष्टी म्हटल्या आहेत त्या आभासमय आहेत हे तर कळतंय ना. माणसाच्या हृदयाचा संपूर्ण जर आभास जर असेल एखाद्या गोष्टीचा, तर तिथे ते मिथ्या आहे तरी माणसाच्या हृदयाने थरकाप उडवते, भय निर्माण करते. तसेच म्हणजे समजा दोरीचा ठिकाणी सर्प वाटला, हे प्रसिद्ध उदाहरण आपल्याला माहिती आहे, तर एकदम ते साप आहे या कल्पनेने माणूस प्रचंड घाबरतो.
भय निर्माण करते. देहादी सर्व वस्तू मिथ्या आहेत, परंतु जोपर्यंत ज्ञानाद्वारे त्याच्या ह्या असत्यत्वाचा बोध होत नाही, त्याची आत्यंतिक निवृत्ती होत नाही, तोपर्यंत ते अज्ञानाप्रमाणे भीत राहते. उद्धवजी, जी काही प्रत्यक्ष अथवा परोक्ष वस्तू आहे ती आत्माच आहे, ती सर्व शक्तिमान पण आहे. जी काही विश्वसृष्टी प्रतीत होते त्याचे ती निमित्त कारण आहे, उपादान कारण पण आहे. तेच विश्व व तेच म्हणजे बनवणारा तोच, बनणारा तोच, तोच रक्षक आहे, तोच रक्षीला गेलेला पण आहे. सर्वात्मा भगवान त्याचा संहार करतो, म्हणजे ज्याचा संहार करतात ते पण तोच आहे. अवश्य व्यावहारिकतेने पाहिले तर आत्मा या विश्वापासून भिन्न आहे, परंतु आत्मदृष्टीने पाहू जाता त्याशिवाय अन्य काही नाही. पुन्हा पुन्हा देव हे त्याला आत्मदृष्टी त्याच्यावर भिनवतायत की फक्त आत्मदृष्टीने कसं पाहायला पाहिजे, यासाठी देव हे सर्व सांगतायत. विज्ञानाच्या उत्तम स्थितीचे वर्णन केले की एतत् विद्वान मधुदितम ज्ञान विज्ञान नैपुणम न निंदती न च स्तौती लोके चरती सूर्यवत. जो पुरुष माझ्या ह्या वचनांचे रहस्य जाणतो, कोणाची प्रशंसा करत नाही की कोणाची निंदा करत नाही, तो जगतात केवळ सूर्याप्रमाणे समभावाने राहतो, समभावाने विचरण करतो. प्रत्यक्ष, अनुमान, शास्त्र, आत्मानुभूती आदी सर्व प्रमाणांवरून हे सिद्ध होते की हे जगत उत्पत्ती स्थिती विनाशशील असल्यामुळे अनित्य व असत्य आहे. असंग भावाने म्हणून विचरण करावे. त्याच्यात वावरताना उद्धवजींनी विचारले, भगवान आहे तर एवढं सांगतोय, सगळं खरंय, पण नैवात्मनो न देहस्य संस्मृती दृष्टशयो अनात्म सवशोरीर कस्य स्थायुर्पलभ्यते. हे आत्मा आहे द्रष्टा, देह आहे दृश्य, आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे, देह जड आहे. अशा वेळी जन्म मृत्यूरूप संसार न शरीरास होतो न आत्म्यास, म्हणजे ना शरीर जन्मत न शरीर मरत, न मृत्यू जन्मत म्हणजे न आत्मा जन्मतो न तो मरतो. मग परंतु ह्याचे होणेच उपलब्ध होते ना, मग तेव्हा कुठं असतो? पण शरीर आपल्याला हे सगळं दिसत असतं, मग त्यावेळेस तो कुठं असतो? म्हणजे पुन्हा पुन्हा हा प्रश्न जवळजवळ दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा उद्धवाने विचारलाय. मनात इतका खोल बसलाय की नक्की आत्मा कुठे आहे? पण देहरूपाने तर दिसतो, जड तर दिसत असतं आपल्याला, जड तर अस्तित्वात असतं. जरी ते काय म्हणतात देवाच्या प्रमाणे ते नित्य नाहीये, ते अनित्य आहे, तरी सुद्धा ते दिसत असतं, म्हणून ते आपल्याला जड आहे, ते चैतन्य स्वरूप नाहीये. पण चैतन्याचा आभास निर्माण करतो ना, आपण हलतो, हिंडतो, फिरतो, वाचतो, बोलतो, मग हे ज्या क्रिया घडत आहेत ते चैतन्याच्या भावामुळेच घडतायत, आणि चैतन्य आत्मस्वरूप आहे. मग आत्म्याच्या मुळं ह्या सर्व देहाकडनं क्रिया होत आहेत. मग देवा हा जड देह का म्हणायचा? म्हणजे त्याला पडलेला प्रश्न अतिशय रास्त आहे. आत्मा तर अविनाशी प्राकृत अप्राकृत गुणरहित आहे. तसेच शरीर विनाशी आहे, सगुण आहे, अशुद्ध आहे, प्रकाशी आहे, आवृत्त आहे. आत्मा अग्निप्रमाणे प्रकाशमान आहे. मग शरीर काष्ठा समान अचेतन आहे. मग हा जन्म मृत्यू हा संसार कसा? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यावत देहेंद्रिय प्राणैर आत्मना संतिकर्षणम संसार फलवास्तावत यर्थोप्य विनेकिनः. वस्तुतः उद्धवा, संसाराचे अस्तित्व नाही. तथापि जोपर्यंत देह इंद्रिय प्राण सह आत्म्याची संबंध भ्रांती आहे, म्हणजे आत्मा देहामध्ये वसलेला आहे, त्याचा संबंध आहे या देहाशी, तोपर्यंत अविवेकी पुरुषास ते सत्यासारखे स्फुरित होते. हे प्रिय उद्धवा, ज्याप्रमाणे स्वप्नात अनेक विपत्ती येतात, पण वास्तवात त्या असतात का? नाही. स्वप्न तुटल्यावर त्याचे अस्तित्व संपते, पण मिटत नाही, कारण ते तुझ्या स्मरणात राहते.
तसेच संसार नसताना त्यात प्रतीत होणाऱ्या विषयांचे चिंतन करत राहतात. त्याने जन्म मृत्यूरूप संसाराची निवृत्ती होत नाही. म्हणजे जेव्हा मनुष्य स्वप्न पाहत राहतो तेव्हा स्वप्न तुटण्यापूर्वी तो मोठमोठ्या संकटांचा सामना करतो. पण जसा जागा झाल्यावर मात्र त्या विपत्ती राहत नाहीत. त्याच्या मोहादी विकार काहीच शिल्लक नसते. उद्धवजी, अहंकारच शोक, भय, क्रोध, हर्ष, लोभ, मोह, स्पृहा, जन्म मृत्यूची शिकार करत असतो. आत्म्याची तर तो काहीही त्याचा काडीचा संबंध नसतो. उद्धवजी, देह, इंद्रिय, प्राण, मन ह्या स्थित आत्मा जेव्हा त्यांचा अभिमान करतो, त्यांनाच आपले खरे स्वरूप मानतो, तेव्हा त्याचे नाव जीव होते. म्हणजे आपल्या ह्या देहाला ज्यावेळेस चिकटून राहतो आणि अहंकारामुळं सगळं माझं माझं करायला लागतो, तेव्हा त्याला उपाधी जीव मिळते. त्या सूक्ष्मातिसूक्ष्म आत्म्याची मूर्ती बनतो तो जीव. गुण कर्म यांनी बनलेले असते ते लिंग शरीर, त्यालाच कुठे सूत्रात्मा म्हणतात, तर कुठे महत्तत्व म्हणतात. त्यास आणखी बरीच नावे आहेत व तेच कालरूप परमेश्वराच्या अधीन होऊन जन्म मृत्यूरूप संसारात इतस्ततः भटकत राहते. वास्तविक मन, प्राण, वाणी, शरीर, अहंकाराचीच कार्य हा निर्मूळ असून देवता, मनुष्य आदी अनेक रूपात प्रतीत होतो. मननशील पुरुष उपासनेची शिडी चढून ज्ञानाच्या तलवारीची धार तीक्ष्ण करतो आणि त्याद्वारे देहाभिमानाचे, अहंकाराचे मूळ छेदतो आणि पृथ्वीवर निर्द्वंद्व होऊन विचरण करतो. मग त्याला आशा, तृष्णा काहीही राहत नाही. आत्मा, अनात्म वस्तूंना वेगवेगळे समजून घेणे ह्यालाच ज्ञान म्हणतात. आणि विवेक होताच द्वैताचे अस्तित्व मिटते. त्याचे साधन आहे तपस्या. म्हणजे तप करायलाच पाहिजे. तुम्ही ध्यानयोग करा, ज्ञानयोग करा, फक्त चिंतन करा, म्हणजे फक्त नामस्मरण करा, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तप हे केलं पाहिजे हे सांगितलंय. त्यामुळेच हृदय शुद्ध करून वेदादी शास्त्र श्रवण करणे, त्या श्रवणानुकूल युक्त्या करणे, महत्पुरुषांचे उपदेश त्या दोघांच्या म्हणजे अविरुद्ध स्वानुभूती घेणं, हे सगळं नुसतं ऐकून सोडायचं नाही. ते सांगतात की स्वानुभव घेणं ह्याला खूप महत्व आहे. तेच त्याचं प्रमाण होय. साऱ्याचे सार हेच निघते की या संसारात आधी जे होते शेवटी तेच राहील. हे ज्याचे मूळ कारण व प्रकाशक आहे तेच अद्वितीय उपाधी शून्य परमात्मा मधोमध व आधी मध्ये सर्वत्र आहे. त्याशिवाय अन्य वस्तू काही नाही. म्हणजे खूप सुरेख वर्णन एका श्लोकामध्ये सर्व सांगितलंय. ज्ञानम विवेको निगमस्तपश्च प्रत्यक्षमैति यमथानुमानम आद्यन्ततोरस्य यदेव केवलम कालश्च हेतुश्च तदेव मध्ये. या अंतात, सुरुवातीला, मध्ये सर्वत्र जे आहे ते फक्त आत्मवस्तू आहे. अनात्मवस्तू, आत्मवस्तू वेगवेगळं समजून घ्यायला पाहिजे. हे ज्ञानाच्या तलवारीने, ज्ञानाच्या तलवारीसाठी सतत 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 जागरूक पाहिजे की ही आत्मवस्तू आहे, ही अनात्मवस्तू आहे, हे सत्य आहे, हे असत्य आहे, हे स्थित आहे, हे म्हणजे चलत आहे, आणि हे स्थिर आहे, नित्य आहे, हे अनित्य आहे. हे सतत प्रत्येक क्षणी जागरूक राहून केलं पाहिजे. आणि ते केलं, तसं करणं शक्य झालं तरच तुम्ही हे जाणू शकता. पण हे अवघड नाही उद्धवजी. सोन्यापासून कंगन बनवतो, कुंडल बनवतो, हार बनवतो, पुष्कळ आभूषणे बनतात. पण जेव्हा ते दागिने नव्हते तेव्हा सोने होतेच ना, आणि जेव्हा ते दागिने नसतील तेव्हाही सोने असेलच. म्हणजे जेव्हा बांगड्या, कानातले, हार अनेक नावे देऊन व्यवहार लोक करतात तेव्हा ते सोनेच आहे. अगदी तसेच या जगताच्या आदी, अंत, मध्य या सर्वच काळी परमेश्वर आहेच. म्हणजे मी आहेच.
वास्तविक मीच केवळ सत्य स्वरूप तत्व आहे. बंधू उद्धव, मनाच्या 3 अवस्था असतात: जागृत, स्वप्न, सुषुप्ती. त्या अवस्थांमधूनच 3 गुण प्रकटतात: सत्व, रज, तम. हे जगाताचे 3 भेद आहेत. अध्यात्म म्हणजे इंद्रिय, अधिभूत पृथ्वी आदी आणि अधिदैव जे कर्ता, या सर्व त्रिविधता ज्याच्या सत्तेमुळे सत्यासारख्या प्रतीत होतात व समाधी आदीत अशी त्रिविधता न राहिल्यावर पण ज्याची सत्ता उरतेच, ती तुरीय अवस्था या तिघांच्या अतीत आहे. व ह्यात अनुगत चौथे तत्व ब्रह्मतत्व हे केवळ सत्य आहे. जे उत्पत्तीपूर्वी नव्हते, प्रलयानंतर असणार नाही असे समजले पाहिजे, की मध्ये पण नव्हते, ते केवळ नाममात्र आहे, कल्पना मात्र आहे, हे निश्चित सत्य आहे. की जो पदार्थ ज्याने बनतो, ज्याद्वारे प्रकाशित होतो, तेच त्याचे वास्तविक स्वरूप आहे व तीच त्याची परमार्थ सत्ता आहे, असा माझा दृढ विश्वास आहे. ही जी विकारमयी राजस सृष्टी आहे, ती नसूनही दिसते. ही स्वयंप्रकाश ब्रह्मच आहे. इंद्रिय, विषय, मन, पंचभूतिक जितके चित्रविचित्र नामरूप आहेत, ती त्या ब्रह्मरूपातच प्रतीत होतात. ब्रह्मविचाराची साधने श्रवण आहे, मनन, निधिध्यास, स्वानुभूती त्यात सहाय्यक आहेत. आत्मज्ञानी गुरुदेव त्यांच्याद्वारे विचार करून स्पष्टपणे देहादी अनात्म पदार्थाचा निषेध केला पाहिजे. निषेध करण्याची प्रक्रिया पृथ्वीचा विकार होण्याकारणाने शरीर आत्मा नाही. इंद्रिय व त्यांची अधिष्ठात्री देवता प्राण, वायू, जल, अग्नी, मन पण आत्मा नाही, कारण त्यांचे धारण पोषण शरीरासमान अन्नाद्वारेच होते. बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश, पृथ्वी, शब्दादी विषय व गुणाची साम्यावस्था प्रकृती पण आत्मा नाही, कारण हे सर्वच्या सर्व जड आहेत. आपल्याला खूप मन सूक्ष्म वाटतं, ते वायूच्या वेगाने धावतं म्हणतो, मनाच्या वेगाला तुलनाच नाही म्हणतो, पण तरी सुद्धा ते जडामध्ये मोडतं. आणि गुरु हे सर्व दाखवू शकतो, ह्याच्यासाठी नाथांचं म्हणजे आता आपण निदान उपसंहाराकडे आलोय तर तेव्हा तरी मला थोडस नाथांच्या सांगितलेलं ह्याचं विवेचन जे केलंय ह्या संदर्भात एकनाथ महाराजांनी, ते खूप सुंदर आहे. नाथ म्हणतात की या आता उपसंहारामध्ये आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान सांगितले असून त्याबद्दलचे अनेक संशयांचे निराकरण केले. कारण अजूनपर्यंत उद्धवाला संशय आहेतच, हे नाथांनी सुरुवातीलाच सांगितलंय. कारण की कृष्णार्पण हीच सद्बुद्धी होय. सद्बुद्धीने निष्काम, किती सोपं सूत्रमय नाथांनी सांगितले की प्रत्येक सर्व कर्म कृष्णार्पण करणे ही झाली सद्बुद्धी. या सद्बुद्धीने निष्काम कर्म घडते आणि मग निष्काम मनुष्य अनन्य भक्त होऊ शकतो. आणि मग अनन्यतेपासून निर्वस्तूची गाठ म्हणजे पडते. किंवा म्हणून कायेने, वाचेने, मनाने हे साधन करावे. ग्रंथ मनापासून श्रवण करावा, वाचन करावा आणि त्या मागोमाग साधन म्हणून त्याचं मनन करावं. श्रवणानंतर मनन अतिशय आवश्यक आहे, कारण मननाचे पर्यवसान आत्मज्ञानात होते. नास्तिकतेपेक्षा सकाम भक्त बरा. आणि सकाम भक्त जर अनन्य होईल, तो त्याची सकामता वाढल्यावर एकीकडं श्रद्धा कुठेतरी दृढ होत असते ना. आणि म्हणून ते म्हणतायत की सकाम भक्त अनन्य होईल तर त्यातूनच निष्कामता आपोआप घडेल, उदय पावेल आणि भक्ताला भगवंत ह्याच चारी पुरुषार्थ होतो. चारी पुरुषार्थातनं भगवानच साध्य करायचा आहे असं भक्ताचं मत होतं. हे सर्व ज्ञान ऐकून उद्धवाला अष्टसात्विक भाव दाटून येतात व त्याने भगवंताजवळ मुक्तीवरील भक्ती काय हे मागितलंय. आणि मग ते नाथ म्हणतायत की मानवी जीवनात काही अतर्क गोष्टी जशा घडून येतात त्याचप्रमाणे संत म्हणजे अतर्क्य असं नाहीच आहे. जे काही घडून येतं त्याला ईश्वरी सत्तांची म्हणजे
सत्तेचे एक अधिष्ठान असतं आणि त्यासाठी संतांची गाठ पडून त्यांची कृपा होणं हे देखील तर्काला न समजणारी गोष्ट आहे. ज्याच्यावर ईश्वराला कृपा करायची त्याला ते संताला भेटवतातच. म्हणजे हे खर सत्य आहे. परंतु जाणता साधक त्या कृपेला मनापासून शरण जातो आणि मग ती वस्तू त्याला मातृभावाने जपते. तिचे नाथ वर्णन करतात, ओंकार स्वरूप दयासागर सद्गुरूला नमस्कार असो. त्या दयासागर असं म्हणून ते वर्णन करतात. नाथांनी खूपच विस्तृत लिहिलेलं आहे, कारण सद्गुरु कृपा हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे त्याच्यावर त्यांनी उदंड लिहिले आणि देवांनी सांगितले की माणस देवाला समक्ष भेटता येत नाही. भक्ताला भेटायचं तर असतं, मग सद्गुरूंचं रूप करून मी भेटतो असं देव सांगतायत. आणि आता जसे वायू आकाशाला वाळवू शकत नाही, पाणी आकाशाला भिजवू शकत नाही, धूळ मळवू शकत नाही, ऋतूंचे गुण गरमी सर्दी त्यास प्रभावित करू शकत नाही, कारण हे सर्व येणारे जाणारे क्षणिक भाव आहेत आणि आकाश यांचे एकरस अधिष्ठान आहे. तसेच सत्व रज तमो गुणांच्या वृत्ती आणि कर्म अविनाशी आत्म्यास स्पर्श करू शकत नाहीत. ते त्यांच्या अतीत आहेत. त्याद्वारे तर केवळ तोच संसारात भटकतो की जो त्याचा अहंकार असतो, अहंकार करतो. या अहंकार किती सूक्ष्म सोडला पाहिजे. उद्धवजी, असे झाल्यावर पण तोपर्यंत ह्या माया निर्मित गुण आणि त्याची कार्ये यांचा संग टाळता आला पाहिजे. माझ्या सुदृढ भक्ती योगानेच मनाच्या रजोगुण रूपी मळ निघून जातो. उद्धवजी, रोगाची जशी नेमकी चिकित्सा केली नाही तर रोग निवारण होत नाही, समूळ निवारण होतच नाही. तसेच ज्या मनाच्या वासना आणि कर्मसंस्कार मिटलेले नाहीत तो स्त्री पुरुषात आसक्त होतो. म्हणजे स्त्री पुरुषात किंवा पुरुष स्त्रीमध्ये परस्परात आकर्षण होतो व तो पुन्हा पुन्हा अर्धवट योग्यास पछाडतो आणि पुन्हा पुन्हा योगभ्रष्ट होतो. देवतांद्वारे प्रेरित पुत्र शिष्य इत्यादींद्वारे केल्या जाणाऱ्या विघ्नांची जरी कदाचित अधुरा योगी मार्गच्युत होईल तरी पण तो पण आपल्या पूर्वाभ्यासामुळे पुन्हा योगाभ्यासात लागेल. त्याची कर्मात प्रवृत्ती होत नाही. उद्धवजी, जीव संस्कारादींनी प्रेरित होऊन जन्मापासून मृत्यूपर्यंत कर्मात संलग्न राहतो. त्यात इष्ट अनिष्ट बुद्धी हर्ष विषादादी विकारांनी युक्त होत राहतो. परंतु जो तत्वाचा साक्षात्कार करतो तो प्रकृतीत स्थित राहून पण संस्कारानुसार कर्म होत राहूनही इष्ट अनिष्ट बुद्धी करून हर्ष विषादादी विकारांनी युक्त होत नाही. तो त्यातला म्हणजे त्याला त्यात बाधा होऊच शकत नाही, कारण तो मनाने त्याच्यात लिप्त होत नाही. भेद दिसत असले तरी ते भेद म्हणून त्याकडे पाहत नाही, कारण आनंद स्वरूप आत्म्याच्या साक्षात्काराने त्याच्या संसारासंबंधीच्या आशा तृष्णा पूर्वीच मिटलेल्या असतात, त्या नष्ट झालेल्या असतात. जो आपल्या स्वरूपात स्थित झालाय त्यास ह्या गोष्टींचा पत्ताच लागत नाही की शरीर उभं आहे का बसलंय, ते चालतंय का झोपलंय, ते मलमूत्र टाकतंय का जेवत म्हणजे अन्य काही स्वाभाविक कर्म करतंय. कारण त्याची वृत्ती ही पूर्ण आत्मस्वरूपात स्थित झालेली असते, लीन झालेली असते आणि त्यामुळे तो ब्रह्माकार बनलेला असतो. जर ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने ब्रह्म इंद्रियांचे बाह्य विषय जे असत आहे जर आले तर तो त्यास आपल्या आत्म्यापासून भिन्न मानत नाही. तर म्हणूनच फार याला संलग्न एक विषय आठवला. बालयोगी म्हणायचे की हिंदी गाणी लागली, तुम्ही ध्यानाला बसला, काही नामस्मरणाला बसला आणि कुठेतरी बाहेर सगळं जगात आपण की आता इतक्या कमी जागा मिळतात की त्या आपल्याला शक्य नसतं मोकळ्या वाळवंटात जाऊन बसणं किंवा जंगलात जाऊन करणं. मग ते म्हणतात की कुठेतरी रेकॉर्ड लागलं, गाणं लागलं की त्या गाण्यावर त्यांनी ते गाणं एक परस्परांच्या प्रीती करता म्हणलेलं असू दे, पण आपण त्याचा भाव परमेश्वरा प्रित्यर्थ लावायचा आणि मग आपल्याला त्याच्यात आनंद येतो.
तसंच हे सांगतायत की जरी बाह्य वस्तू असली तरी त्या बाह्य वस्तू ही आत्म्याचीच, आत्मतत्वाचीच आहे, अशा अभेद दृष्टीने ज्ञानी पुरुष त्याच्याकडे पाहतो. आणि त्यामुळे त्याला तो वेगळा मानतच नाही, कारण ते युक्तीप्रमाण हे स्वानुभूतीने म्हणजे सिद्ध त्यांनी हे सगळं करून घेतलेलं असतं आणि ते पोचलेले थोडक्यात असतात त्या पातळीवर. त्यामुळे त्यांना जागे राहणं काय, स्वप्नात राहिलं काय, स्वप्न तुटल्यावर स्वप्नात पाहिलेलं जागेपणी दिसत नाही म्हणून आपण घाबरतो, पण ते स्वप्न ही आत्मस्वरूप आहे, आत्म्याचा आविष्कार आहे असं तो मानतो. त्याच्यातही आत्माच होता, त्याच्या मनातच हे कुठलेही द्वंद्वाचे विषय येत नाहीत, द्वैताचे विषय येत नाहीत. उद्धवजी, याचा अर्थ असा नाही की अज्ञानाने आत्म्याचा त्याग केलाय व ज्ञानीने ते ग्रहण केले. त्याचे तात्पर्य फक्त इतकेच आहे की अनेक प्रकारचे गुण आणि कर्मयुक्त देह, इंद्रियादी पदार्थ प्रथम अज्ञानापासून अभिन्न मानले गेले होते. त्यांचा विवेक नव्हता आणि आता आत्मदृष्टी झाल्यावर, ज्ञान झाल्यावर, त्यांचा विवेक जागृत झाल्यावर हे अज्ञान आहे किंवा हे अनात्म आहे आणि हे आत्मा आहे, हे ज्ञान आहे, हे त्याला कळायला लागतं आणि तो त्याच्या आपोआप पुढे जातो. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर माणसाच्या डोळ्यासमोरून अंधकाराचा पडदा आपोआप जातो, मग त्या ठिकाणी असलेल्या वस्तू सूर्य उगवल्यामुळं उपस्थित झालेल्या नसतात, त्या तिथं असतातच, अंधारातही त्या असतातच, फक्त उजेड नसल्यामुळं आपल्याला दिसत नसतात, त्या नव्या वस्तूंचे निर्माण होत नाहीत. तसेच माझ्या स्वरूपाचे दृढ अपरोक्ष ज्ञान पुरुषाचे बुद्धिगत अज्ञान आवरण नष्ट करते आणि तो ह्या रूपाने कोणत्याही वस्तूचा अनुभव करत नाही. म्हणजे जर ते नसेल तर तो सारखं जर म्हणाला की मी आहे असं म्हणून धरला, तर त्याला ते सगळं खूप अत्यंत व्यवस्थितपणे सांगितले. उद्धवजी, आत्मा नित्य अपरोक्ष आहे आणि हे परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी वारंवार अपरोक्ष ज्ञानाचा उल्लेख केलाय. संतांची किंवा अशा महात्म्यांची म्हणजे इथली स्थिती, असं त्यांनी स्वतःकडे हात दाखवून सांगितलंय की इथली स्थिती आहे की विषय समजून देताना आम्ही अपरोक्ष पद्धतीने देतो. म्हणजे आपण ईश्वर स्वरूप आहोत हे पण कुठंही उल्लेख केला नाहीये. पण आम्हाला मानताना अवजानंती माम मूढा मानुषीं तनुमासिलता, म्हणजे आम्हाला हा देहापुरतं मर्यादित धरतात. त्या पातळीवर लोक आपल्या स्वभावानुसार, आपल्या बुद्धीनुसार, आपल्या कुवतीनुसार आणतात. हेही उल्लेखलं आहे हे निश्चित, पण हे अपरोक्ष ज्ञान हेच आत्मज्ञान असतो. आत्मा नित्य अपरोक्ष आहे आणि त्या पातळीवर सदैव जो ज्ञानी टिकून राहतो तोच परमेश्वर स्वरूप होतो. त्याची प्राप्ती करावी लागत नाही, फक्त तो जन्मरहित आहे, अर्थात कधी कोणत्याही प्रकारच्या वृत्तीत आरूढ होत नाही, म्हणून अप्रमेय आहे. ज्ञानादीद्वारे त्याचे संस्कार पण केले जात नाही. आत्म्यात देश, काल, वस्तू, कृत, परिच्छेद नसल्यामुळे अस्तित्व, वृद्धी, परिवर्तन, ऱ्हास, विनाश हे पण नसते, त्याच्या ठिकाणी होऊच शकत नाही. सर्वच्या सर्व प्रकारच्या अनुभूती आत्मस्वरूप आहेत. मन, वाणी आत्म्यास आपला अविषय म्हणजे सांगून निवृत्त होते, तेव्हा त्या सजातीय, विजातीय, स्वदेशी असं म्हणजे स्वगत असं भेद नसतो. असं भेदरहित पाहणं हे आत्म्याचा स्वभाव आहे, आत्मज्ञानाचा. तिथं यत्किंचित भेदाला स्थान नसतं. उद्धवजी, या अपरोक्ष ज्ञानाबद्दल सुद्धा नाथांनी फार सुंदर सांगितलंय. भक्ती म्हणजे अपरोक्ष अनुभूती, स्वरूपसिद्ध शक्ती, आनंदाची प्राप्ती होय. साधकाची चित्तवृत्ती जशी जशी शुद्ध होत जाते तसतशी त्याची स्वस्वरूपासक्ती वाढत जाते. म्हणजे त्याला सतत आपण आत बघावं, डोळे मिटून अंतरंगात बघावं आणि आपण आत्म्यातच स्थित राहावं, अंतरात्म्यात स्थित राहावं. समजा बाहेर बघत जरी असला तरी त्याला प्रत्येकात आत्मस्वरूप दिसतं आणि हे अपरोक्ष अनुभूती येत राहते. कारण नाथ तर स्वतः गृहस्थाश्रमी होते आणि त्यांना
भगवान त्याच्याकडे कित्येक वर्ष राहिलेले आहेत श्रीखंडाच्या रूपाने. म्हणजे त्यांचा हा अनुभव फारच वरच्या प्रतीचा आहे. आणि एकादश स्कंद, त्यामुळेच ते अपरोक्ष ज्ञान जे काही आहे ते त्यांच्या ठिकाणी म्हणजे खूप खोलवर रुजलेलं आहे. आणि म्हणूनच ते त्याचं इतकं सुरेख वर्णन करू शकतायत. नाथ म्हणतात की हा अनुभव डोळ्यापुढे ठेवून साधू संतांच्या ग्रंथांमध्ये भक्तीचे प्रकार सांगितले जातात. कारण साधकाची चित्तवृत्ती जशी जशी शुद्ध होत जाते तशी तशी त्याची स्वस्वरूपाविषयीची आसक्ती वाढत जाते. म्हणजे त्याला मग बाकीच्या गोष्टीत रस वाटेन असा होतो. साधकाच्या इच्छा नाहीशा होत झालेल्या असतात असे नव्हे, पण त्या तृप्त झालेल्या असतात. त्या अर्थात तृप्त झाल्या अगर न झाल्या तरी जेव्हा तो मनापासून भगवंताच्या चिंतनात राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिला दुसरी भक्तीच म्हणतात. साधकाची वृत्ती अंतर्मुख होऊन त्याच्या वासना क्षीण होतात. त्याचे चित्त भगवत चिंतनात आपोआप रमू लागते. तेव्हा तिसरी भक्ती साध्य होते. म्हणजे 4 भक्ती त्यांनी नाथांनी वर्णन केल्या आहेत आणि अपरोक्ष भक्तीकडे चालले ते. ज्याप्रमाणे साधकाचे मन अत्यंत सूक्ष्म होऊन भगवत चिंतनात तद्रूप होऊन जाते, त्याला स्वतःचा विसर पडतो, जिकडे पाहावे तिकडे त्याला भगवान भरलेला दिसतो, तेव्हा त्याला चौथी भक्ती म्हणतात. आत्मसाक्षात्काराची ही कमाल मर्यादा असल्याने सर्व संतांनी तिचा आदर्श साधकापुढे ठेवला पाहिजे. एका वर्णनात संतांनी कीर्तनात सांगितलं की जसं नवीन लग्न ठरलेल्या जोडप्याला कुठंही परस्पर म्हणजे मुलाला मुलगी दिसायला लागते, सारखं तिचा भास व्हायला लागतो. आणि त्यांचं इतकं चिंतन, समजा लग्न झाल्यावर सुद्धा इतकं एकमेकांचं चिंतन करतं की सतत आलाय का गेलाय का भास व्हायला लागतात. आणि हे उपमा म्हणून दिलेलं आहे की ही जशी त्यांच्या अत्यंत उत्कट प्रेमामुळे जसं घडत असतं त्या पती पत्नींमध्ये की त्याचा सतत आल्याचा भास होतो, नवरा आल्याचा बायकोला किंवा बायको आपल्या शेजारी बसल्याचा नवऱ्याला, हे काही जे होतं ते. पण त्या पातळीवर भक्ताला भगवंताचा भास होतो, सतत तो आपल्या जवळ आहे, सतत क्षणासाठी सुद्धा तो विसंबला नाहीये, दुसरीकडे गेला नाहीये, ह्याची अनुभूती तो भक्त घ्यायला लागतो. इतकी पराकोटीची उत्कट भक्ती भगवंतामध्ये भक्ताची घडते आणि ते अपरोक्ष अनुभूती त्याला म्हटलेलं आहे. एकनिष्ठ आवडीने आणि चढत्या प्रेमाने भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे साधकाचे मन केवळ आत्म्यापाशी रमू लागते. आणि सांगायला मला खूप आवडेल, पण मला ते आता आपला हा विषय नाहीये. पण बेलसरे काका गोंदवलेकर महाराजांमध्ये किंवा नामस्मरणामध्ये भक्ती लावण्यासाठी याचं त्यांनी, ते स्वतः फिलॉसॉफीचेच प्राध्यापक होते, त्यामुळे ते MA मुलांना तत्वज्ञान विषय शिकवायचे. हा विषय त्यांच्या खूप आवडीचा होता. ह्याच्यातले खूप बारकावे त्यांनी महाराजांकडनं जाणून घेतले होते आणि हे इतके सुंदर विवेचन करायचे, त्यांच्या खूप आवडीचा विषय होता. म्हणजे एकनिष्ठ आवड नामस्मरणात नुसत्या ठेवली तरी ह्या योगाचे जे श्रेष्ठ पातळ्या आहेत त्याही भक्ताला पाहता येतात आणि हे सर्व अनुभव भक्त सहजी घेऊ शकतो, हे इथं सांगितलंय नाथांनी. आणि नाथ पुढे म्हणतायत की स्वस्वरूपाची अनुभूती प्राप्त होते. त्या आत्मदृष्टीने साधक पाहू लागला सर्वत्र, म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या आत बाहेर त्याला आत्मस्वरूप दिसू लागते. भगवंताचा भक्त भगवत रूप होऊन त्यांच्यात मिसळल्याने जेवढी भगवंताची व्याप्ती तेवढी भक्ताची स्थिती होते. निश्चयाने व आत्मप्रतीतीने सर्वानुभूती भगवत भावना धरणे यापाशी मुळातच, म्हणजे भगवत भावना धरणे मुळातच म्हणजे असं हे कमी लागतं. तिची वाढ करण्याची जिज्ञासा ज्यांना नसते अशा माणसांना परमार्थ ज्ञान पचत नाही. नाथांच्या ठिकाणी हा भाव होता, म्हणजे म्हणून ते एवढं विस्तृत की सदैव सर्वत्र आत्मानुभूती होणं. म्हणून त्यांनी काशीची म्हणजे जी आणलेली असते कावड रामेश्वरला न्यायला, गंगा
ती न विचार करता गाढवाच्या मुखामध्ये टाकतात. आपण किती, मी एवढ्या लांबून आणली आणि मग ते काय करायचं, पण त्यांची पोचली न रामेश्वराला, आणि आपली जाऊन हाताने वाहून सुद्धा पोचत नाही. खूप सुरेख ही वर्णन नाथांनी केलेलं आहे, विस्तृत आहे. मुक्तीवरील भक्ती जी आहे त्याच्यावर नाथ पुढे सांगतात की मानवी जीवनात बुद्धीला खूप महत्व आहे, त्यात शंकाच नाही. परंतु ती बुद्धी बहिर्मुख होऊन ज्यावेळी दृश्यात अडकून पडते त्यावेळी माणूस स्वस्वरूपाच्या अनुभवापासून दूर जाऊ लागतो. आणि ह्या उलट बुद्धीला जर आवरून घेतलं, प्रेमाच्या भावनेचा उत्कर्ष केला, तर माणसाची स्वार्थबुद्धी आपोआप कमी होत जाते आणि तो स्वस्वरूपाच्या अगदी जवळ येऊन ठेपतो. संतांनी आपल्या वाङ्मयात साधकांना काय किंवा सिद्धांना काय भक्तीचा आदेश दिलाय. अगदी इतकेच नव्हे तर संतांच्या व साधकांच्या सामान्य माणसांच्या जीवनात गोडवा निर्माण करायचा असेल तर भक्तीशिवाय अन्य उपाय नाही. भगवद्गीतेत, ज्ञानेश्वरीत व भागवतात आढळणारा रम्यपणा हा प्रेमाचा परिणाम आहे, हे काय सांगायला पाहिजे. नाथ खूप छान विश्लेषण करतायत. आणि आता देव सांगतायत, उद्धवजी, अद्वितीय आत्मतत्वात अर्थहीन नामाद्वारे विविधता मानणे मनाचा भ्रम आहे, अज्ञान आहे, आणि खरोखर हा मोठा मोह आहे. कारण आपल्या आत्म्या व्यतिरिक्त त्या भ्रमाचे पण अन्य काही अधिष्ठान नाही. उद्धवजी, जर योग साधना पूर्ण होण्यापूर्वी कोणा साधकाचे शरीर रोगादी उपचारांनी पीडित झाले तर त्यास उपायांचा आश्रय घ्यावा लागतो. म्हणजे साहजिकच काही झालं तर शरीराला औषध पाणी आपण करतो, तर ते देवांनी सांगितलंय. गरमी, थंडी इत्यादींना चंद्रसूर्य आदी धारणाद्वारा, वातादी रोगांना वायू धारणायुक्त आसनांनी किंवा त्याद्वारे, ग्रह सर्पाधिकृत विघ्नांना तपस्या, मंत्र, औषधींद्वारे नष्ट केले पाहिजे. कामक्रोधी विघ्नांना माझे चिंतन व नामसंकीर्तन आदीद्वारा नष्ट करावे. तसेच पतनाकडे घेऊन जाणारे दंभ, दर्प, मद आदी विघ्नांना हळूहळू महापुरुष सेवेद्वारे दूर करावे. कोणी कोणी मनस्वी योगी विविध उपायांद्वारे ह्या शरीरास सुदृढ आणि युवावस्थेत स्थित करून मग आणिमा आदी सिद्धींसाठी योग साधना करतात. परंतु बुद्धिमान पुरुष अशा विचारांचे समर्थन करत नाहीत, कारण शेवटी त्या सिद्धी आहेत. सिद्धींमध्ये पण अडकून पडायचं नाही. त्यांचा म्हणजे बेलसरे काका म्हणायचे की नक्की त्यांचा उपयोग करून घ्या, म्हणजे त्यांना स्वतःला काही ना काही सिद्धी प्राप्त होत्या का, असं म्हटल्यावर ते हसले. निश्चित असणार त्यांना, कारण प्रचंड 13 कोट नामस्मरण झालं होतं, ते असणारच ना, शक्य नाही असं होणार नाही. परंतु त्याने ते झाल्या होत्या असं तोंडाने सांगितलं नाही. पण ते म्हणतात की त्याचा आग्रह धरायचा नाही, त्यात अडकून पडायचं नाही. पण साधनेला मदत घ्यायची गरज असेल तर सिद्धींचा उपयोग करून घ्या, असं त्यांनी मात्र त्यावेळेस स्पष्ट सांगितलंय. कधी योगाचा उपयोग करून घ्या, कधी नामस्मरणाचा, कधी भक्ती योगाचा, ज्ञानयोगाचा, कधी सिद्धींचा. आपली फक्त साधना बळकट करा, आणि त्यासाठी या वेगवेगळ्या साधनांचा आपल्यासाठी समोर दिलेलं, भगवंतानी आपल्या समोर केलेलं ते पंच पक्वान्नाच्या ताटासारखं आहे, ही साधनामयी ताट. त्याचा उपयोग निश्चित घ्या असं ते म्हणायचे. आणि कारण बुद्धिमान पुरुष अशा साधनांचे म्हणजे समर्थन करत नाहीत, कारण हा एक व्यर्थ प्रयास होय. वृक्षावरील फळासमान या शरीराचा नाश होतो, पण अवश्यमेव होणारच आहे. जर कदाचित निरंतर पुष्कळ दिवसपर्यंत योग साधना करत राहिल्याने शरीर सुदृढ पण बनेल, तरी पण बुद्धिमान पुरुषाने साधना थांबवून त्यात संतोष मानू नये. त्याने सर्वदा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे. जो साधक माझा आश्रय घेऊन मी सांगितलेल्या योग साधनेत संलग्न राहतो त्यास कोणतेही विघ्न, बाधा पोचू शकत नाहीत. त्याच्या साऱ्या कामना नष्ट होतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं हेच आहे ना, आपल्याला हे हवे नको पण पाहिजे. त्या हवे नकोचे म्हणजे ते हवे, म्हणजे त्याचेच हवे ते निघून जायला हवे ना, तेच हवे नको पणच संपायला हवं.
आणि तेच नष्ट होतं जर माझी मनापासून तुम्ही कामना केली, माझ्या साधनेत तुम्ही लागलात तर. आणि मग त्याला आत्मानुभूती येते, तो त्यात रममाण होतो. देव म्हणतायत, उद्धवजी विचारतायत की हे अच्युता, आपले मन वश करू शकत नसे, जो आपले मन वश करू शकत नाही त्याच्यासाठी आपण योग साधना फार कठीण गोष्ट आहे ते सांगितले. आणि मग त्यांनी तो परमपद माणूस प्राप्त करू शकतो. पण हे कमल नयन, आपण जाणता की अधिकांश योगी जेव्हा आपल्या मनास एकाग्र करू लागतात तेव्हा पुन्हा पुन्हा चेष्टा करूनही सफल होत नाहीत, मन एकाग्र होत नाही. हा आपल्या सगळ्यांचा हा अनुभव आहे. व हार मानतात, त्यास वश न करण्यामुळे दुःखी होतात. हे पद्मलोचन, आपण विश्वेश्वर आहात, आपल्याद्वारे साऱ्या संसाराचे नियमन होते. त्यातून सारासार विचाराने चतुर मनुष्य आपल्या आनंदमयी चरण कमलांना शरण येतात आणि त्यांचे काही बिघडू शकत नाही. आपली माया त्यांचे काहीच बिघडू शकत नाही. आपल्या चरणांचा आश्रय जे घेत नाहीत ते योगी कर्मी आपल्या साधनेच्या घमेंडीने म्हणजे घमेंडीत राहतात. अवश्य माया त्यांना सहज लीलया हरवते. हे प्रभू, आपण सर्वांचे हितैषी सुहृद आहात. आपण आपले अनन्य शरणागत बली आदींच्या अधीन होता. ह्यात आपणास काही विशेष नाही, कारण आपण रामावतार धारण करून प्रेमवश वानरांची पण मैत्री केलीत. ब्रह्मादी लोकेश्वर गण पण आपल्या दिव्य किरीटांना आपल्या चरण कमलांवर टेकवतात, किंबहुना रगडतात. हे प्रभो, आपण सर्वांचे प्रियतम स्वामी आहात, आत्मा आहात. आपल्या अनन्य शरणागतांना सर्व काही देता. बली, प्रल्हाद आदी भक्तांना जे काही दिले ते जाणून असा कोण पुरुष आहे की आपल्याला सोडेल? ही गोष्ट कशी बुद्धीत येत नाही? भले कोणी विचारवान माणूस विस्मृतीच्या गर्तेत टाकणाऱ्या तुच्छ विषयात फसणाऱ्या भोगांना कसे इच्छेल? आम्ही लोक आपल्या चरणीच्या रजकणाचे उपासक आहोत. आमच्यासाठी दुर्लभ काय आहे? भगवान, आपण समस्त प्राण्यांच्या अंतःकरणात अंतर्यामी रूपाने व बाहेर गुप्त रूपाने गुरु रूपाने स्थित आहात. इथं गुरुचं वर्णन केलंय. म्हणजे वर्णन नाही, एक माध्यम म्हणून गुरु आहे हे सांगितलंय. त्यांचे सारे पाप आणि ताप नष्ट करता आपले वास्तविक स्वरूप त्यांच्यासाठी प्रकट करतात. मोठमोठे ब्रह्मज्ञानी ब्रह्माजींसमोर आयुष्य मिळूनही आपल्या उपकाराचा बदला चुकवू शकत नाहीत. म्हणून ते आपल्या उपकारांचे स्मरण ठेवून क्षणोक्षणी अधिकाधिक आनंदानुभूती घेत असतात. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, भगवान श्रीकृष्ण ब्रह्मादी ईश्वरांचे पण ईश्वर आहेत. तेच सत्व रजादी गुणांद्वारे ब्रह्मा विष्णू शिव रुद्र रूप धारण करून आहेत. जगताची उत्पत्ती स्थिती लयादी कृती ते स्वतःच करत असतात. पण जेव्हा उद्धवजींनी अतिशय प्रेमभऱ्या चित्ताने त्यांना हा प्रश्न केला तेव्हा त्यांनी मंद प्रेमाने सांगायला सुरुवात केली. भगवान म्हणतात, प्रिय उद्धवा, आता मी तुला त्या मंगलमय भागवत धर्माचा उपदेश करतो. देव जे सांगता आहे हा आता उपसंहार चालू आहे. अतिशय सुरेख 11वा स्कंद झाला. आता हा उपसंहारात देव पुन्हा ज्ञानाचं थोडक्यात सांगितलं. आता भक्तीचं पुन्हा देव सांगतायत की भक्ती करून कसं साध्य करायचंय. प्रिय उद्धवा, मी मंगलमय भागवत धर्माचा उपदेश करतो. आपण हे भागवत ऐकलंय, श्रद्धापूर्वक ऐकलंय. तर आता हे देवाने सांगितलेला हा उपसंहार तेवढ्याच श्रद्धेने किंबहुना जास्त सश्रद्धपणे ऐकूया. ज्यांचे श्रद्धापूर्वक आचरण करून मनुष्य संसार रूप दुर्जय मृत्यू सहज जिंकतो. उद्धवजी, माझ्या भक्ताने आपले सारे कर्म माझ्यासाठी करावे. हळूहळू ते करताना माझ्या स्मरणाचा अभ्यास वाढवावा, म्हणजे नामस्मरण वाढवावे. कुर्यात सर्वाणी कर्माणी मदर्थम शनकै स्मरण मय्यर्पित मनाश्चितो मद्धर्मात्म मनोरतीही. मनाने माझ्याशी रत व्हावं, इतकं सगळं कर्म मला समर्पित करण्यामध्ये माझं स्मरण इतकं वाढवावं, इतका अभ्यास वाढवावा की काही दिवसात त्याचे मन
व चित्त माझ्यात सामावेल आणि रमेल, एकरूपत्व साधेल. माझे भक्त साधुजन ज्या पवित्र स्थानी निवास करतात तेथेच राहावे. देवता, असुर, मनुष्य ह्यात जो माझा अनन्य भक्त आहे त्याच्या आचरणाचे अनुसरण करावे. नंतर पर्वकाळी सर्वांच्या समवेत अथवा एकटेच नृत्य, गायन, वादन आदी महाराजोचित थाटामाटात माझी यात्रा महोत्सव करावा. शुद्धा मामेव सर्वभूतेषु बहिरंतरम पावृत्तम इक्षेतात्मनि चात्मनि यथा रव मम लाशयः. शुद्धांतःकरण पुरुष आकाशाप्रमाणे बाहेर आत परिपूर्ण एवं आवरण शून्य मला परमात्म्यास समस्त प्राणी आणि आपल्या हृदयात स्थित पाहतो तसे पहावे. निर्मळ बुद्धीच्या उद्धवा, जो म्हणजे देव त्याला उपमा वेळोवेळी वेगवेगळ्या नावाने दिल्या. जसं अर्जुनाला आपण वेगळ्या नावाने प्रत्येक वेळेस संबोधलं आहे, गीतेमध्ये आपण बघतो, तसं इथं पण उद्धवाला वेगवेगळ्या नावाने दिलेलं आहे. हे साधू स्वभाव एकदा म्हटलं होतं, हे माझ्या प्रिय उद्धवा म्हटलं. आता निर्मल बुद्धी उद्धवा, जो साधक केवळ ह्या ज्ञानदृष्टीचा आश्रय घेऊन संपूर्ण प्राणी आणि पदार्थात माझे दर्शन करतो त्याला माझेच रूप मानून सत्कार करतात, माझेच दर्शन करतो त्यासही लोक माझे रूप मानून सत्कार करतात. तसेच ब्राह्मण, चांडाळ, चोर, ब्राह्मण भक्त, सूर्य, ठिणगी, तसेच कृपाळू व क्रूर या समान दृष्टी ठेवतो त्यासच खरा ज्ञानी मानलं पाहिजे. जेव्हा निरंतर सर्व नरनारीत माझीच भावना केली जाते तेव्हा थोड्याच दिवसात साधकाच्या चित्तात ईर्ष्या, द्वेष, असूया, तिरस्कार हे दोष आपोआप दूर होतात. आपलेच लोक आपले हसू लागले, लोक जर हसू लागले तर हसू देत, त्याची तो पर्वा करत नाही. मी चांगला ते वाईट आहेत अशी देहबुद्धी ठेवत नाही, तो लोकलज्जाच सोडून देतो. कुत्रे, चांडाळ, गाय, गाढव ह्या सगळ्यांना तो पृथ्वीवर साष्टांग प्रणिपात करतो. जोपर्यंत समस्त प्राण्यात भगवत भावना म्हणजे माझी भावना होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे मन, वाणी, शरीराचे सर्व संकल्प, कर्म याने तो माझी उपासना करावी. उद्धवजी, जेव्हा अशा प्रकारे सर्वत्र आत्मबुद्धी, ब्रह्मबुद्धीचा अभ्यास वाढत जाईल, तो केला जातो, तेव्हा थोड्याच दिवसात त्यास ज्ञान होते की सर्व काही ब्रह्मस्वरूप दिसू लागते. म्हणजे हे आरोपित करणं आपल्याला सुरुवातीला कंपल्सरी करायचंय, मानायचंय की सगळ्यात परमेश्वर आहे, सगळ्यात परमेश्वर आहे, हे मनावर आधी बिंबवून घ्यायचं, मग बाहेर दिसेल त्या वस्तूत बिंबवायचं. देव सांगताय फक्त असं केल्यावर आपोआप ती पुढची पायरी की तुम्हाला सगळ्यात परमात्म दर्शन घडायला लागेल. आपोआप संशय मिटतात आणि मग तो सर्वत्र माझा साक्षात्कार करतो. माझ्या प्राप्तीची जितकी साधने आहेत त्यात सर्वश्रेष्ठ साधन मी हेच समजतो की समस्त प्राणी पदार्थात मन, वाणी, शरीराच्या वृत्ती माझी भावना करणे. उद्धवा, हा माझा आपला भागवत धर्म आहे. यात एकदा आरंभ केला की मग कोणतेही विघ्न बाधांनी रतीभर सुद्धा अंतर पडत नाही, कारण हा निष्काम धर्म आहे. स्वयं मीच हा निर्गुण असल्यामुळे सर्वश्रेष्ठ निश्चित केला. भागवत धर्मात कोणत्याही प्रकारची त्रुटी पडणे तर दूरच. जर या धर्माचा साधक भय, शोक आदी अवसरी होणाऱ्या भावना व त्या दडपणे, मरणे दडणे, मरणे, पळणे सारखी निरर्थक कर्मे जरी मला निष्काम भावाने समर्पित केली तरी पण तो धर्म माझ्या प्रसन्नतेचे कारण बनतो. म्हणजे कोणत्याही वेळीच तो भिला असल्यावर ती भीती सुद्धा मला समर्पित करा, तो पळणं सुद्धा मला समर्पित करा. म्हणजे देव किती उदारतेने हे सर्व सांगतायत. एषा बुद्धिमतां बुद्धीर मनीषाच मनीषिणाम यत सत्यमनुवृत्तेनेह मृत्येर नापनोति मामृतम. विवेकींचा विवेक, चतुरांची चतुराई, जी परिकाष्ठा
ह्यात असते की ते विनाशी व असत्य शरीराद्वारा मला अविनाशी व सत्य तत्वाला प्राप्त करून घेतात. म्हणजे आपलं देह हे माध्यम दिलंय, त्याचा उपयोग करून घे, हे देव सांगतायत. उद्धवजी, सर्व ब्रह्मविद्येचे रहस्य मी संक्षेपाने विस्ताराने सर्व काही सांगितले. हे मतप्रिय बंधो, ह्या रहस्यात समजणे माणसांना कोण म्हणते ते देवांना पण कठीण आहे. मी ज्या सुस्पष्ट आणि युक्तियुक्त ज्ञानाचे वर्णन पुन्हा पुन्हा केले आहे, त्याचे तर मर्म जो जाणतो तो आपोआप मुक्त होतो. मी ज्या सुस्पष्ट व युक्तियुक्त ज्ञानाचे वर्णन केले त्याने जो मुक्त होतो, त्याच तुझ्या प्रश्नांचा सांगोपांग खुलासा मी केलाय. जो पुरुष आपली प्रश्नोत्तरे विचारपूर्वक धारण करेल, जो वेदांपेक्षा परम रहस्य सनातन परब्रह्मास तो प्राप्त करेल. जो पुरुष माझ्या भक्तांना हे चांगल्या प्रकारे समजवेल, त्या ज्ञानदात्यावर प्रसन्न होऊन मी आपले स्वरूप देऊन टाकेन, त्यास आत्मज्ञान करून देईल. य एतत् समधीयित पवित्रम परमं शुची सपूजेता हर हरमा ज्ञानदीपेन दर्शयन. उद्धवजी, हा तुमचा व माझा संवाद स्वयं परम पवित्र आहे, दुसऱ्यांना पवित्र करणारा आहे. जो दररोज ह्याचा पाठ करेल, दुसऱ्यांना ऐकवेल, तो ह्या ज्ञानदीपाप्रमाणे दुसऱ्यांना माझे दर्शन करण्यामुळे पवित्र होऊन जाईल. त्याला आपोआप माझे दर्शन होईलच. जो कोणी श्रद्धापूर्वक एकाग्रतेने हे ऐकेल, त्यास माझी पराभक्ती प्राप्त होईल आणि तो कर्मबंधनातून मुक्त होईल. हे प्रिय सख्या उद्धवा, तू चांगल्या प्रकारे ब्रह्मस्वरूप समजून घेतलेस ना? आता तुझ्या चित्ताचा शोक मोह दुःख दूर झाले ना? नैतत्वया दांभिकाय नास्तिकाय शठाय च अशुश्रुपोर भक्ताय दुर्विनीताय दीयताम. उद्धवा, हे तू दांभिक, नास्तिक, अश्रद्धाळू, शठ, भक्तिहीन, उद्धट लोकांना मात्र सांगू नकोस. हे ज्ञान त्यांना कधीही देऊ नकोस, कारण ते याची खिल्ली उडवतात आणि त्यांच्या मनात 1% श्रद्धा नसते आणि अपरोक्षपणाने म्हणजे हे दुरान्वयाने आपण त्याला भगवंताची निंदा करायला आपण कारणीभूत होतो. म्हणून अशा अश्रद्धांना, दांभिकांना, नास्तिकांना ते यत्किंचित ऐकवायचं नाही. स्वतः देवांनी हा आदेश दिल्यासारखा दिलाय. जो ह्या दोषांपासून मुक्त आहे, ब्राह्मण भक्त आहे, प्रेमी आहे, साधू स्वभाव आहे, ज्याचे चरित्र पवित्र आहे, त्यासच हे ऐकवावे व हा प्रसंग ऐकवावा. जर एखादी स्त्री किंवा शूद्र माझ्या प्रति प्रेम ठेवत असेल आणि खूप माझ्यामध्ये प्रेम लावत असेल, तर त्याला हे हुडकत जाऊन ऐकवावं. म्हणजे तिथं देवापाशी कुठलाच भेद नाहीये. त्यामुळे देव सांगतायत, ज्याप्रमाणे दिव्य अमृतपान केल्यावर काहीही पिणे शिल्लक राहत नाही, तसेच हे जाणल्यावर जिज्ञासूंना काहीही जाणणे शिल्लक राहत नाही. उद्धवा, मनुष्याला ज्ञान, कर्म, योग, वाणिज्य याद्वारे पासून क्रमशः मोक्ष, धर्म, अर्थ, काम फल प्राप्त होते. परंतु तुझ्यासारख्या अनन्य भक्तासाठी या 4 प्रकारचे फळ म्हणजे मीच आहे. ज्यावेळी माणूस समस्त कर्मांचा परित्याग करतो, मला आत्मसमर्पण करतो, त्यावेळी हा माझा विशेष माननीय होतो. मी त्यास त्याच्या जीवित्वापासून सोडून अमृत स्वरूप मोक्ष प्राप्ती करवतो आणि तो माझ्यात मिसळून माझेच रूप बनतो. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, आता उद्धवजी योग मार्गाचा पुरा उपदेश प्राप्त केलेले होते. भगवान श्रीकृष्ण त्यांची ही गोष्ट ऐकून त्यांचे डोळे भरून आले, त्यांचा गळा दाटून आला. ते गुपचूप हात जोडून फक्त देवासमोर उभारले. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ते प्रेमविह्वल चित्त झाले त्यांचे. धैर्याने त्यास त्यांनी रोखले. स्वतः अत्यंत सौभाग्यशाली ते अनुभव करत होते.
मस्तकापासून यदुवंश शिरोमणी श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श केला आणि हात जोडून त्यांनी प्रार्थना केली. उद्धव वाच विद्रावितो मोहमहान अंधकारो य आश्रितो मे वथित निद्धता सन्निद्धता विभावसो किं नो समीपगस्य शीतम तमो मे प्रभवंत्यजाय. हे प्रभो, आपण माया आणि ब्रह्माचे मूळ कारण आहात. मी मोह अंधकारात भटकत होतो. आपल्या सत्संगामुळे तो सदासाठी पळाला. जो अग्नीजवळ पोचला त्याला कुठला गार आणि अंधकार, त्यापासून भय तर कसा तिथे थांबू शकेल. हे भगवान, आपल्या मोही मायेने माझा ज्ञानदीपक सहजरित्या आपण हरण केलाय. आपण कृपा करून आपल्या या सेवकाला सर्व काही दिलेले आहात. माझ्यावर महान अनुग्रहाची तुम्ही कृपा केली आहे. असे कोण आहे की जे आपल्या कृपा प्रसादाचा अनुभव करूनही आपल्या चरण कमलांना शरण येणार नाहीत? तर ते कुठला आश्रय घेतील? आपल्या मायेने सृष्टी बुद्धीसाठी द्वासार्ह, वृष्णी, अंधक, सत्यवती वंशी यादवसह सर्व मला सुदृढ स्नेहपाशाने बांधले होते. आज आपण आत्मबोधाच्या तीक्ष्ण तलवारीने ते बंधन विनासायास तोडून टाकले. हे महायोगेश्वर, आपण माझा नमस्कार घ्या. नमोस्तुते महायोगीन प्रपन्न मनुष्याधिमाम यथा चरणांभोजे रती स्यादन पायिनी. आता आपण कृपा करून मला शरणागताला आज्ञा द्या. आता बस, तुम्ही दिलेलं ज्ञान आता रवंथ करायची वेळ आलेली आहे, ज्यामुळे आपल्या चरणकमली माझी अनन्य भक्ती बनून राहील. भगवान प्रसन्न झाले. ते म्हणाले की उद्धवा, जेव्हा तू माझ्या आज्ञेने बद्रिकाश्रमास निघून जाशील, तो माझाच आश्रम आहे हे समज. तेथे माझ्या चरणकमलांचे धोवन पाणी म्हणजे गंगाजलाने स्नान पाप करून पवित्र होऊन जाशील आणि अलकनंदेच्या दर्शनाने सारी तुझी पापे राहिलेली जर असतील ती धुतली जातील. उद्धवा, तिथे तू वृक्षाची साल गुंडाळ, वनात कंदमुळं फळं खा, कोणत्याही भोगाची अपेक्षा ठेवू नको. निस्पृहतेत आपल्या आपल्यात मस्त राहा. थंड गरम सुख दुःख जे काही येऊन पडेल ते समदृष्टीने भोग. मी तुला जी काही शिक्षा दिली आहे तिचा विचारपूर्वक एकांतात अनुभव कर. माझी आपली वाणी चित्त माझ्यात लाव. मी सांगितलेला भागवत धर्म प्रेमरस प्रेमाने स्वीकृत कर. सुखदेवजी म्हणतात, परीक्षित, भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपाचे ज्ञान संसाराच्या भेदभ्रमाला छिन्नभिन्न करते. तेव्हा त्यांनी स्वयं उद्धवजींना असा उपदेश केला. उद्धवजींनी भगवानांना परिक्रमा केली, त्यांच्या चरणी मस्तक टेकले. यात संदेह नाही की ते वियोगापासून होणाऱ्या सुखदुःखाच्या कितीतरी पुढे गेले होते. त्यांनी भगवंताच्या निर्द्वंद्व चरणी शरणागती स्वीकारली आणि तिथून निघताना प्रेमविह्वल झाले. आपल्या अश्रूंनी त्यांचे भगवत चरण धुतले. परीक्षित, भगवंताप्रती प्रेम करून त्यांचा त्याग करण्याचा संभव कसा शक्य आहे? पण त्यांच्या वियोग कल्पनेनेच उद्धवजी पुन्हा विह्वल झाले, मूर्छित होऊ लागले. काही वेळाने भगवान श्रीकृष्णांच्या पादुका आपल्या मस्तकी ठेवल्या आणि चरणी मस्तक ठेवून तिथून त्यांनी घट्ट मनाने प्रस्थान केले. भगवंताचे प्रेमी भक्त उद्धवजी हृदयात भगवंताची दिव्य छबी धारण करून बद्रिकाश्रमात पोचले. तपोमय जीवन व्यतीत करून जगताचे एकमात्र हितैषी श्रीकृष्णाच्या आदेशानुसार परमगती प्राप्त करते झाले. भगवान शंकरादी योगेश्वर पण सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णाच्या चरणाची सेवा करतात. त्यांनी स्वतःच्या श्रीमुखातून आपले परमप्रेमी भक्त उद्धवासाठी ज्ञानामृत वितरण केले, जे आनंद महासागराचे सार आहे. जो श्रद्धेने याचे सेवन करतो तो मुक्त होतोच, पण त्याबरोबर त्याच्या संगाने जगत पण मुक्त होते. परीक्षित, भुंगा वेगवेगळ्या फुलातून मध गोळा करतो, तसेच स्वयं वेदांनी प्रकाशित करणारे भगवान श्रीकृष्णाने भक्तांना संसारातून मुक्त करण्यासाठी हे ज्ञान विज्ञानाचे सार काढले आणि ते आपल्याला उद्धवाच्या माध्यमातून दिले. आपल्या निवृत्ती मार्गी प्रवृत्ती मार्गी भक्तांना पाजले
आणि तेच पुरुषोत्तम भगवान साऱ्या जगताचे मूळ कारण आहेत. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो असं शुकदेवजी म्हणतायत. आपण ही कथा श्रीकृष्णार्पण करू. श्रवण आणि वाचन जे काही केले ते गोपाल कृष्णार्पण वस्तू. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सौज्वळ. आत्मा राम मुनी सकल, सेऊनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी, की अघहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषांक्षमस्व भगवन्. सुचिरात प्रसुप्त देशम, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. देशे स्वतंत्रतायाः, प्राचीन सभ्यताया. समयं समर्गताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात प्रसुप्त देशम, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज